आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या घडामोडी ज्या आहे राजकीय घडामोडी त्या घडलेल्या आहेत। काँग्रेसकडनं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असणारे अशोक चव्हाण जे आहेत यांनी आज भारतीय काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आणि ते आता लवकरच भारतीय जनता पक्षामध्ये जाणार अशी देखील चर्चा आता सुरू झालेली आहे आणि त्यांच्यासोबत जवळपास 12 ते 15 इतर जे आमदार आहेत ते देखील जाण्याची जी आहे ती शक्यता वर्तवली गेलेली आहे। या सगळ्या संदर्भामध्ये पुणे काँग्रेसमध्ये आज जे आहेत मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत। आपल्यासोबत पुणे काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे आहेत। सर, आज ज्या पद्धतीने अशोक चव्हाण यांनी निर्णय घेतलेला या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता? हे बघा, शंकरराव चव्हाणांपासून अशोकराव चव्हाणांपर्यंत एकाच घरामध्ये वडील आणि मुलगासुद्धा मुख्यमंत्री। निश्चितच आज आम्हाला दुःख आहे की अशोक चव्हाण साहेब सारखे एखादे व्यक्तिमत्व आमच्या काँग्रेस पक्षाकडे गेले। खरं तर ज्या पक्षाने एखाद्या कुटुंबाला घराला एवढं सगळं देत असताना आणि ज्या पक्षावर आज वेळ अवघड आहे लोकशाही वाचवण्याची, संविधान वाचवण्याची, ज्याचे नेते म्हणजे गांधी घराणं असेल रस्त्यावर उतरून करते, अशा वेळेला पक्षाला सोडून जाणे दुःखद आहे आणि योग्य नाही असं मला वाटतं। काय वाटतं त्यांच्यासोबत अजूनही काही 12 ते 15 आमदार जे आहेत ते भाजपच्या वाटेवर आहेत अशा बातम्या येतात आहे आणि त्या पद्धतीचे सूचक वक्तव्य जे आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। बघा, मी पुढचं वाक्य बोलण्या अगोदर वावगं होणार नाही असं मला वाटतं। मी 32 वर्ष झालं पुणे शहर काँग्रेसमध्ये काम करतो। मी विलासराव देशमुखांनासुद्धा पाहिलं आहे, मी पवारसाहेबांना पाहिलं, अनेक नेत्यांना पाहिलं आहे। पण विलासराव देशमुखांनंतर ज्यांना पाहिलं त्यांचा फक्त त्यांच्या मतदारसंघातच वर्चस्व राहिलेलं आहे। त्याच्यानंतर काँग्रेसच्या कोणत्याही मोठ्या नेत्यांनी कितीही मंत्रिपद मिळालं तरी महाराष्ट्र पिंजून काढणं जे आज प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले करतात तसं महाराष्ट्र पिंजून काढून प्रत्येक जिल्ह्यात आपला एक माणूस असावा असं जो विचारांनी पक्षबांधणी करतो तसे नेते काँग्रेसमध्ये नाहीत। तर जे आज गेलेले असतील तर त्यांच्या मतदारसंघ मराठवाडा किंवा नांदेड एवढ्यापर्यंत फरक पडेल। पूर्ण जे काही 10, 12, 14 मला काय असं वाटत नाही। कारण आपण सकाळपासून पाहिले विजय वडेवट्टीवारांनी सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट केली, विश्वजित कदम साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली, सगळ्या प्रमुख नेत्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली। खरं तर अशोक चव्हाण जे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा देखील दिला आणि भारतीय जनता पक्ष वारंवार ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होतं त्यांनाच आज सत्तेमध्ये त्यांच्यासोबत सामील करून घेते। ह्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? कारण का आता अशोक चव्हाणही त्याच वाटेवर आहेत। बघा, हेच गोष्ट तुम्ही अत्यंत आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न विचारला। हेच ओरडून आम्ही नागरिकांना सांगतोय की हे ज्या भ्रष्टाचाराचा आरोप अशोक चव्हाण साहेबांवर ज्यांनी केला त्यांचा राजीनामा मागितला, काँग्रेसने राजीनामा द्यायला लावला, त्याच अशोक चव्हाणांना त्यांच्यावर सगळे गुन्हे असतानासुद्धा तुम्ही घेता। मग आता ही पाडाच आहे। तुम्ही एखाद्याला ईडीची भीती दाखवायची, दमबाजी करायची, मेंटल हॅरेसमेंट करायचं आणि त्याला BJPमध्ये घ्यायचा, तो कितीही भ्रष्टाचारी असला तरी। म्हणजे तुम्ही भ्रष्टाचारी असाल तरी आम्हाला चालेल, आम्ही या। आणि जे काँग्रेसमुक्त भारतची घोषणा करत होते आज ते भाजपयुक्त काँग्रेस झाली आहे। खरं तर या सगळ्या आजच्या घडामोडींनंतर पुण्याच्या काँग्रेसमध्ये, युवक काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते खदखद व्यक्त होत होती आणि काही वेळापूर्वी पुण्याच्या युवक काँग्रेसच्या काही जे पदाधिकारी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत हे बाईक रॅली घेऊन भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर चालून जाणार होते, मात्र पोलिसांनी त्यांना अडवलं आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले। ह्या सगळ्या विषयामध्ये नेमकी काय माहिती आहे तुमच्याकडे? अशा पद्धतीचं आज काय घडामोडी घडल्यात पुण्यात? हे बघा, ही क्रियाला प्रतिक्रिया आहे। 9 तारखेला वागळे असतील, विशंबर चौधरी असतील, असीम सरोदे ज्या पद्धतीने आम्ही आतमध्ये थांबून आम्ही रोखला। जर आम्ही तिथं नसतो राजकीय पक्ष तर त्यांनी अक्षरशः कोणाचा तरी मुर्दा पाडला असता। आणि ज्या पद्धतीने तुम्ही गाडी फोडता, तुम्ही दगडं आणता, अंडी मारता, धोका म्हणजे जीवाला धोका करता, माणूस ते बघून उग्र झालेले आमचंसुद्धा यूथ विंग आहे ना, उद्या ते सुद्धा बघून चिडणार। उद्या मग ते चालून जर तुमच्या ऑफिसवर आले तर ही संस्कृती पुण्याची बिघडत जाणार आहे आणि ही बिघडणाऱ्या संस्कृतीला पोलिस आणि भारतीय जनता पक्ष जबाबदार असेल, ज्या पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली। आजचाच दिवस का निवडण्यात आलं? कारण का आज अशोक चव्हाणांनी सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आहे म्हणून आज ही भावना जी आहे ती अतिशय उग्रपणे समोर आली का? नाही, आमची यूथ काँग्रेसला 9 तारखेला ज्या वेळेला झालं, आम्हीसुद्धा आत्ताच एक आंदोलन करून आलो आंबेडकर पुतळ्यांपाशी। आम्हीसुद्धा संविधानाची
राखली पाहिजे ह्यासाठी आम्ही वागळेंच्यावर केलेला आणि आमच्या काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांवर जो हमला झाला त्याच्या निषेधात आम्ही तो आम्ही चालू ठेवणार आहे जोपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या आयडेंटिफाईड गुन्हेगारांना तुम्ही अटक करत नाही. तो धीरज घाटे त्यातले एक असतील, व्हिडिओमध्ये दिसणारे सगळे असतील, ह्या लोकांवर तुम्ही गुन्हा दाखल करून त्यांना अटक केला पाहिजे. अजूनपर्यंत अटक नाही, पण आमच्यावर गुन्हे दाखल केले. आम्ही तर रोडवर पण नव्हतो, आम्ही प्रायव्हेट प्रॉपर्टीत आत होतो, तर ही पोलिसांनी आमच्यावर म्हणजे ही जी मुस्कटदाबी आहे ह्या विरोधामध्ये आमचं एक दिवसाआड रोज आंदोलन राहणार. म्हणजे खरं तर 9 तारखेच्या विषयाला घेऊन आजचं हे जे आंदोलन होतं ते होणार होतं. मात्र आज अशोक चव्हाणांनी जे प्रकारची भूमिका घेतली याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या. मात्र निखिल वागळे असतील किंवा इतरही काही पक्ष असतील किंवा सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते असतील हे वारंवार असं म्हणतात की भारतीय जनता पक्षानं शिवसेना मूळ गट फोडला, राष्ट्रवादी काँग्रेस गट फोडला, फक्त काँग्रेस राहिली होती. ते काँग्रेस देखील फोडण्याचा प्रयत्न आज झाला आहे का या निमित्तानं? हे बघा, शिवसेना फुटणं म्हणजे त्यांनी अक्षरशः त्यांचं पक्ष आणि चिन्ह उडवलं. राष्ट्रवादी फुटणं म्हणजे त्यांचा पक्ष आणि चिन्ह उडवलं. काँग्रेसचा पक्ष आणि चिन्ह तुम्ही काय आमचे ओढू शकत नाही. 1-2 नेते ज्यांच्यावर तुम्ही पहिले काहीतरी ईडी विडीचं करणार असेल, तुम्ही सगळ्यात पहिलं काँग्रेसचाच विचार करताय. आणि मी तुम्हाला परत सांगतो, मी माझ्या अनेक वेळेला बोललो की भारतीय जनता पक्ष घाबरलेल्या अवस्थेत आहेत, त्यांना त्यांचा पराजय दिसतोय म्हणून हे कामं चाललीत. म्हणजे जर तुम्ही राम मंदिर बांधून तुम्हाला असं वाटतं की देशामध्ये 350 मग आज तुम्ही एवढं कशा करायची गरज आहे? रस्त्यावर तुम्हाला काय म्हणतो ते गुंडगिरी करायची काय गरज आहे? काही गरज नाही ना तुम्हाला. पण तुम्ही करताय ह्याचाच अर्थ असा आहे की तुम्ही घाबरलेल्या अवस्थेत आहात आणि घाबरून तुम्ही हे सगळे गुंडगिरी, दडपशाही, आमदार फोडणं, या नेत्याला फोडणं, हे सगळं काम तुमचं चालू आहे. आता येत्या काळामध्ये 12-15 लोक अशोक चव्हाणांबरोबर जाणार आहे अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली आहे. याच्यानंतर अशी ही जी प्रक्रिया आहे ही थांबावी म्हणून काँग्रेसमध्ये काय हालचाली सुरू झाल्यात किंवा आज दिवसभरामध्ये काँग्रेसमध्ये काय हालचाल सुरू झालेली? मी खूप विनम्रपणे आपल्याला सांगतो, अशोक चव्हाण साहेबांबरोबर जे जातील ते माजी आमदार 1-2 जातील. सिटिंग मेंबर जेवढे आहेत MLAspैकी त्यातले एकही जाणार नाही आणि ते स्वतः तिथं जातील. बाकी दुसरं कोणी जाणार नाही हे आमच्या खात्रीला आपल्याला सांगतो मी. अशोक चव्हाणांनी जो मार्ग निवडला आहे तो मार्ग ईडी आणि एकंदरीत शासकीय यंत्रणांचा वापर हा पाहून घाबरून त्यांनी हा मार्ग निवडला असं तुम्हाला वाटतं का? अशोक चव्हाणांची मुलाखत आम्ही बघितली तर त्यांनी असं सांगितलं की मला कोणतंही कारण मला द्यायचं नाही, प्रत्येकाचे कारणं वेगळे असतील. तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की मी एवढ्या वर्ष माझे वडील मुख्यमंत्री होते, मी मुख्यमंत्री होतो, मी पक्षासाठी एवढं सगळं केलं आणि निश्चितच त्यांनी केलं. तर मग आज घाबरण्याचं किंवा आज हा निर्णय घ्यायचं काय कारण आहे हे तेच योग्य पद्धतीने सांगू शकतात, कारण ते कोणतंही कारण देत नाही आहे म्हणून हा विषय. खरं तर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये अशोक चव्हाण जे आहेत हे प्रदेशाध्यक्ष देखील राहिलेले आहेत. त्यानंतर पृथ्वीराज बाबा आहेत ते देखील प्रदेशाध्यक्ष होते. एकंदरीत नाना पटोले जे आहेत ते पूर्वी भाजपामध्ये होते आणि नंतर आता काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जी जबाबदारी आली ती जबाबदारी आल्यानंतर अनेक गट जे आहेत ते काँग्रेसमध्ये पाहायला मिळाले. याचाच हा एक भाग असू शकतो असं तुम्हाला वाटतं का? अंतर्गत नाही, गट काँग्रेसमध्ये काही मोठी गोष्ट नाही आहे. आणि जो आपण बोलताय की हे प्रदेशाध्यक्ष होते ते पहिलं सर्वात प्रथम लक्षात घ्या, नानाभाऊ पटोलेंनी विधानसभेची सभापतीपद सोडलं आहे फक्त संघटनेतलं काम करण्यासाठी. कोण सोडतं का हो? त्यांनी ते सोडून पक्ष बांधणीला घेतलेलं आहे. आणि नाना पटोले भारतीय जनता पक्षातनं काँग्रेसमध्ये नाही आले, ते काँग्रेसचे होते. वारंवार प्रफुल्ल पटेलांचा तिथं हस्तक्षेप आणि त्यांना कधीही कोणती गोष्ट होऊन द्यायची नाही. त्या रागावपोटी त्यांची ती खासदारकी पाडण्यासाठी ते तिथं गेले. नरेंद्र मोदींना उभं राहून ज्यांनी प्रश्न केला ते नानाभाऊ पटोले. मोदींना आजपर्यंत कोणी प्रश्न नाही विचारला, त्यातले पहिले व्यक्तिमत्व नानाभाऊ पटोले. आणि पटलं नाही म्हणून ते परत काँग्रेसमध्ये आलेले नानाभाऊ पटोले. एकंदरीत आता भविष्यामध्ये या काँग्रेसची काय अवस्था आणि काय दशा आणि काय दिशा असणार आहे या सगळ्या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं? कारण का अशी चर्चा सुरू झालेली आहे की आता सगळ्याच पक्षातले बहुतांश लोक हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर गेल्यानंतर आता शिल्लक काय राहिलं? नाही, काँग्रेस पक्षाकडं खूप शिल्लक आहे. 1-2 नेते गेल्याने काँग्रेस पक्ष संपत नाही. आणि हे जे अशी परिस्थिती आहे, काँग्रेस पक्षाने 70 नाही इंदिरा गांधींपासून पाहत आलेले आहेत.
म्हणजे ज्या वेळेला इंदिरा गांधींना इमर्जन्सीनंतर जे काही भोगलं आहे, काँग्रेस आऊट झाली, परत चिन्ह गेलं, नवीन चिन्ह आलं. नवीन काँग्रेस पक्ष हा विचार आहे, सेक्युलरचा विचार आहे, सर्व धर्म समभावाबरोबर विकासाचा विचार आहे आणि सर्वांगीण विचार आहे. तो विचार कोणी ओढून जाऊ शकत नाही. आणि आमचे नेते दिल्लीपासून तर पक्षाला धोका कधी होतो, जेव्हा कार्यकर्ते जातात. एक दोन नेता गेल्याने धोका नाही होत. म्हणून कार्यकर्ते ज्या दिवशी हलतात त्या दिवशी पक्षाला त्रास होतो. म्हणून एक दोन नेत्यांमुळं पक्षाला काही त्रास होत नाही. पक्ष आहे तसा राहील. आणि उलटं जर असं म्हणायचं जर झालं, नवीन लोकांना संधी मिळेल. आता खरं तर देशाला एक करण्यासाठी राहुल गांधींनी आता दुसऱ्या वेळेस जे आहे ती यात्रा काढलेली आहे. ती यात्रा चालू आहे. देश कुठंतरी एकत्र बांधण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतात ते नेतृत्व म्हणून. आणि अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काँग्रेसच्या फूट पडणं किंवा दरी निर्माण होणं ह्याच्यामुळे एकंदरीत या राहुल गांधींच्या सगळ्या कार्यप्रणालीवर महाराष्ट्रामध्ये पुढे जाऊन परिणाम होईल का? मी आपल्याला दुरुस्त करतो. राहुल गांधींची जी यात्रा आहे, न्याययात्रा चालू आहे, त्याच्यामुळे एवढे घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहे की आता ती रोखायची कशी, तर इथं घरामध्ये काहीतरी वाद करा, ह्या नेत्याला फोडा. अशोक चव्हाण तुम्हाला असं वाटतं का स्वतःहून गेले? कोणी सांगेल? त्यांच्यावर जो दबाव तंत्र झाला त्यामुळे गेले. कोण दबाव तंत्र आणतं आहे? भारतीय जनता पक्ष आणते. भारतीय जनता पक्ष आत्ताच का आणते? कारण राहुल गांधी महाराष्ट्रात प्रवेश करणार. फक्त राहुल गांधी महाराष्ट्रात प्रवेश करणार तर तुम्हाला एवढी भीती वाटायला लागली की तुम्ही हा नेता फोडा, तो नेता फोडा, हे करायला लागले. तर विचार करा, ज्या वेळेला राहुल गांधी मुंबईपर्यंत पोचतील तेव्हा पक्षामध्ये अनेक नवीन नवीन कार्यकर्ते ताकदीचे जोडले जातील. राहुल गांधींनी एक जे वाक्य आहे ते वाक्य वापरले आणि ते वाक्य वापरूनच ते पुढे चालत आहे, डरो मत. राहुल गांधींच्या या वाक्याला आणि राहुल गांधीच्या कार्याला भारतीय जनता पक्ष घाबरला आहे का? ते डरलेत का असं तुम्हाला वाटते का? 100% मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो की जर तुम्ही एवढं सगळं करून आम्ही 350 पार म्हणताय, मी पुढचं विचारतो. जे आमच्या काँग्रेसचे काही पारंपरिक मतं आहे, तसे भारतीय जनता पक्षाचे पारंपरिक मतं आहेत. त्या पारंपरिक मतदारांना आता काही वाटत नाही का की ज्यांना मी एवढ्या वर्ष या भारतीय जनता पक्षाला निवडून देत होतो, एका विचारावर देत होतो. कधी हे काँग्रेसची लढत होते, कधी हे भ्रष्टाचाराशी लढत होते असं म्हणत होते. पण आज तीच लोकं भ्रष्टाचारीवर आरोप करायचा आणि त्यांना आपल्या मांडीला मांडी लावून घेऊन बसायचं, संगत बसायचं. ह्या त्या भारतीय जनता पक्षाच्या पारंपरिक मतदाराला काही वाटत नाही. अरे शेवटी मतदार हा राजा आहे. मतदार हा जो निर्णय करतो. माझं असं म्हणणं आहे की तुमच्या मताची प्रतारणा, तुमच्या मताचा अपमान भारतीय जनता पक्षाने एकदा नाही, शिवसेनेच्या वेळेला केला, NCPच्या वेळेला केला. भ्रष्टाचारीवर आरोप करणाऱ्यांना आपल्या पक्षात घेतले, त्या प्रत्येक तुमच्या मतदाराचा अपमान केला. जागे व्हा, एवढंच मी त्यांना सांगेल. शेवटचा प्रश्न, आजच्या या निर्णयामुळे पुणे काँग्रेसला काही फरक पडणार आहे का? आणि येत्या काळात जर का पृथ्वीराज चव्हाण जे चव्हाण साहेब जे आहेत, जे आता भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत, त्यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व स्वीकारलं, तर त्यांच्या विरोधात तुम्ही काँग्रेसमधून उभं टाकणार का? हे बघा, काँग्रेस पक्ष पहिल्या दिवसापासून विचाराची लढाई करत आलो. आम्ही कोणत्या पक्षाशी, व्यक्तीशी लढत नाही, त्या पक्षाच्या विचाराशी आम्ही लढतो. उद्या जर तो विचार घेऊन अशोक चव्हाण साहेब जरी समोर आले तर आम्ही त्या विचाराशी लढणारच आहे. त्यात काही दुमत नाही. ते मत आहे अरविंद शिंदे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंटे, पुणे.